नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कुसुम सोलार योजनेची नवीन यादी जाहीर झालेली आहे। मित्रांनो, बऱ्याच जणांना मेसेज आलेले नाहीत, परंतु यादीत नाव आलेलं आहे। मित्रांनो, आता ही यादी आपण ऑनलाईन कशी पाहायची याची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। मित्रांनो, चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मित्रांनो, आता आपण बेनिफिशियरी लिस्ट कशी बघायची ते पाहूया। इथे आपण कुसुम बेनिफिशियरी लिस्ट असं गूगल मध्ये सर्च करायचं आहे आणि इथे आपल्याला एक नंबरला बघा स्कीम बेनिफिशियरी लिस्ट असा ऑप्शन आपल्याला दिसेल, किंवा तुम्ही pmkusum.mnre.government.in या वेबसाईटवरती यायचं आहे। आता इथे बघा, या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। आता ह्या ज्या सूचना आहेत त्या वाचून कॅन्सल करायच्या आहेत आणि ते आपल्याला पब्लिक इन्फॉर्मेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथे एक नंबरला स्कीम बेनिफिशियरी लिस्टवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपलं जे स्टेट आहे ते महाराष्ट्र इथून सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि ऑल वरती क्लिक करून गो वरती क्लिक करायचं आहे। आता इथे बघा, आपल्या समोर अशी संपूर्ण जी यादी आहे ती यादी आपल्या समोर अशी ओपन होईल। इथे बघा, कंपन्यांची जी वेंडर लिस्ट आहे ती वेंडर लिस्ट पण इथे दिलेली आहे आणि इथे बघा तुम्ही 20, 25, 100 अशी कोणती किती यादी इथून बघू शकता। बघा, अशी संपूर्ण यादी इथे आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही आपलं जे नाव आहे त्या या यादीत पण आपलं नाव आपण पाहू शकता। अशा प्रकारे तुम्ही कुसुम योजनेची जी बेनिफिशियरी लिस्ट आहे ती बेनिफिशियरी लिस्ट पाहू शकता। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।